चला पुढचे वाक्य. संकोच वाटणे म्हणजे शरम वाटणे. सर्वांसमोर चोरी पकडली गेल्यामुळे नोकराला संकोच वाटला. भारावून जाणे, सद्गतीत होणे. आता हे सगळं तुम्हाला माहीत आहे, ठीक आहे. याच्या खाली आपल्याला जे परीक्षा आहे याच्यामध्ये जे प्रश्न दिलेले आहे त्या प्रश्नाला एकदा क्लिअर करतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामुळे पुढे जे स्टार मार्क केलेले आहेत हे परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत, म्हणजे त्याच्यावरतीही सुद्धा फोकस ठेवा. ओढ वाटणे, आकर्षण वाटणे. परदेशात राहणाऱ्या विलासला आता स्वतःच्या मातृभूमीची ओढ लागली आहे. नापसंती दर्शवणे, नकार दर्शवणे. न आवडणाऱ्या गोष्टीबद्दल माणूस नापसंती दर्शवतो. डोळ्यात पाणी येणे, अश्रू येणे. मुलीला सासरी जाताना पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. खूप कष्ट करणे, परिश्रम करणे. पतीच्या निधनानंतर राधाबाईंनी खूप कष्ट करून मुलांना वाढवले. कंठस्नान घालणे, ठार मारणे. भारतीय सैनिकांनी पराक्रमाच्या जोरावर शत्रूला कंठस्नान घातले. खस्ता खाणे, ओढताण होणे, त्रास वाढणे. पावसाअभावी शेत पिकले नाही तर शेतकऱ्याला खूप खस्ता खाव्या लागतात. हात दाखवून अवलक्षण, आपण होऊन संकट ओढवून घेणे. पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण दिले पण घरात शिदा नाही हे लक्षात आल्यावर मनात म्हटले हात दाखवून अवलक्षण. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण आपला जो धडा आहे उपवास, या उपवास धड्यामध्ये पु ल देशपांडेंनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे किंवा त्यांनी जो धडा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये पंतांनी सुद्धा आपलं हात दाखवून अवलक्षण जे आहे तर त्याच्या संदर्भात एक वाक्य जे आहे ते तुमच्या लक्षात असू द्या. तो पॅराग्राफ वाचल्यानंतर ते जे ओढ तुमच्या लक्षात येईल, जे तुम्ही ते ओढ जे वाचाल त्या ओळीला सुद्धा हायलाईट करून घ्या. हात दाखवून अवलक्षण या ठिकाणी जर तुम्ही ते वाक्य लिहिलं तर ते बेस्ट राहील. सुरुंग लावणे, परीक्षेला हे विचारलेलं आहे. मागच्या ज्या काही परीक्षा झाल्या 2020 पासूनच्या, ठीक आहे. तर याच्यामध्ये हे वारंवार विचारले गेलेलं आहे बघा. सुरुंग लावणे, एखादा भेद उधळून लावणे. संमेलनाच्या वेळी लहान मुलांच्या कार्यक्रमाला सुरुंग लावल्यामुळे ती नाराज झाली. अंगाचा तीळपापड होणे, हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे हे 2-3 वेळा रिपीट झालं. जसं जुलै 2022ला झालं, 2025ला झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर 2024ला झालं. तर हे आपल्याला लक्षात असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुठभर मांस चढणे, स्तुतीने हुरडून जाणे, हे सुद्धा 2022ला विचारलं गेलेलं आहे. बर्बाद होणे, वाया जाणे. गलका करणे, गोंगाट करणे, हे सुद्धा परीक्षेमध्ये याआधी विचारलं गेलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे 2025च्या परीक्षेला विचारलेलं आहे. तर याच्यावरती सुद्धा फोकस असू द्या. मी एवढे सगळे जर केले तरी खूप होतील. मळमळ व्यक्त करणे, नाराजी व्यक्त करणे, हे सुद्धा परीक्षेला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर ऋण असणे, उपकार मानणे, हे सुद्धा परीक्षेला विचारलेलं आहे. झोकून देणे, पूर्णपणे सहभागी होणे, हे परीक्षेला विचारलेलं आहे. मातृभूमीसाठी लढणारे जवान प्रसंगी स्वतःला झोकून देतात, ठीक आहे. 2024च्या परीक्षेमध्ये तुम्हाला ते विचारलेलं आहे. त्यानंतर 2023च्या परीक्षेमध्ये तुम्हाला ते विचारलेलं आहे. 2021च्या परीक्षेमध्ये तुम्हाला ते विचारलेलं आहे. रममान होणे म्हणजेच मग्न होणे, हे 2024ला विचारलं होतं. दिवाळीच्या वेळी फटाके उडवण्यात लहान मुले रममान होतात. भान ठेवणे, जाणीव ठेवणे. एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे भान ठेवणे फार जरुरी आहे, ठीक आहे. उत्साहाला उधाण येणे, खूप आनंद होणे. तुम्हाला जे सुटेबल वाटतात अशा पद्धतीचे वाक्यात उपयोग जे आहे ते तुम्ही करा. पण याच्यामध्ये लिहित असताना, वाक्यात उपयोग लिहित असताना आपल्याला जो शब्द सुरुवातीला दिलेला आहे हा शब्द तुम्हाला वाक्यात उपयोग करण्यासाठी लिहायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मौन व्रत घेणे म्हणजे न बोलण्याचे नियम पाळणे. चला, उत्साहाला उधाण येणे, हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, ठीक आहे. उत्साहाला उधाण येणे हे तुम्हाला 2020च्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेलं आहे.
त्यानंतर 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे, 2022च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग वाक्यात उपयोग करत असताना आपल्याला हे जे आहे हे या शब्दाचा वापर जो आहे तो वाक्यात करायचा आहे. ठीक आहे. उत्साहाला उधाण येणे म्हणजे इथे पहा, लक्षात घ्या की वेळेवर वर्षा ऋतूचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. ठीक आहे, उत्साहाला उधाण आले होते. ह्याचा वाक्यात उपयोग जो आहे तो केलेला आहे. मौन व्रत घेणे म्हणजे न बोलण्याचे नियम पाळणे. कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे. लढाईत विजय मिळवून आलेल्या मुलाला वडिलांनी कवेत घेतले. भुरळ पाडणे एखाद्या गोष्टीविषयी आवड निर्माण होणे. परिकथा ऐकताना लहान मुलांना इतकी भुरळ पडते की त्यांचे जेवणाकडे लक्ष नसते. ठीक आहे. उपद्व्याप करणे नको त्या गोष्टी करणे. सुट्टीच्या दिवसात खोडकर मुलांचे उपद्व्याप घरच्यांना त्रासदायक होतात. आर्जव करणे, विनंती करणे हे सुद्धा या आधीच्या परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे 2023ला. ठीक आहे. म्हणजे जे जे विचारलेले आहेत ते आणि बाकीचे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तथ्य असणे म्हणजेच सत्यता असणे. त्या साक्षीदाराच्या तक्रारीत तथ्य आहे की नाही हे न्यायाधीशांनी तपासून पाहायचे होते. मी सांगितलेल्या गोष्टी फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. वाक्यात उपयोग करत असताना आपल्याला कोणत्या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा जो अर्थ याचा आपण घेतलेला आहे, हा अर्थ वाक्यात उपयोग करायचा नाही आहे, तर दिलेल्या शब्दाचा वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे.